चला पण सामना चालू करायचा आहे. स्ट्राईक एंडवर प्रणय, नॉन स्ट्राईक एंडवर कामेश, गोलंदाजी मार्कवर योगेश नाईक. पाहूया मित्रांनो काय होतंय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश सज्ज होतोय. मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, तोच हा योगेश आहे. पुढचा चेंडू योगेश नाईक, मॅन फ्रॉम पुणे, या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. हा मात्र चेंडू नक्की स्क्वेअर कट केलाय. चेंडू गेलाय कव्हर पॉइंट रिजनच्या दिशेने. त्या ठिकाणी एक सुंदर चौकार येतोय. इन्फ्रा मार्केट चौकार डीजे मास्टर ना संडी. धन्यवाद डीजे मास्टर. तत्पूर्वी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा योगेश सज्ज. यावेळी मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने फ्लिक केला स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने. चेंडू फील्ड झाला. तोपर्यंत धावसंख्येत एकीने वाढ होते. धावसंख्या होईल 6. तत्पूर्वी मित्रांनो यानंतर होणारा सामना आहे भूपेंद्र पेठारे पुरस्कृत गावदेवी गोंधलपाडा विपक्ष अल अजीज 11 अलिबाग. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी पहिली आपली 11 खेळाडूंची लिस्ट या ठिकाणी द्यायची आहे, दिलेली आहे. धन्यवाद. आणि नाणेफेक होईल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी सन्माननीय अजयदादा गायकर युवासेना तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायची आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा स्क्वेअर कट, अतिशय सुंदर फटका, इन्फ्रा मार्केट चौकार डीजे मास्टर. योगेशच्या गोलंदाजी सोबत खिलवाड होते. मित्रांनो पॉवर प्लेचं षटक 38 सर्कलचं रिस्ट्रिक्शन्स, आणि असं असताना जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करत असाल तर निश्चितच कुठेतरी ती न पचण्यासारखं आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा योगेश नाईक, गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर. यावेळी मात्र थोडासा चेंडू वरती टाकला. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी मात्र काही सर्कल क्रॉस करू शकलं नाही. आणि या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 11. एकही गडी अजून बाद झालेला नाही आहे. 4 चेंडूंची फेक झालेली आहे. धावसंख्या झाली मित्रांनो 11. अजूनही पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील, आणि या 2 चेंडूंमागं धावा किती लागणार. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर योगेश नाईक. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज घेऊन चेंडू गेला, थेट गेला तो म्हणजेच पॉइंट रिजनच्या हातात. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ओव्हरचं वॅगॉन व्हील पाहिलं तुम्ही तर सर्वच्या सर्व फटके, एक मला वाटतं फटका स्क्वेअर लेग रिजनला आलाय, त्यानंतर जर पाहिलं तर पॉइंट रिजनकडे जास्त फोकस केलं गेलंय, आणि त्यामुळे जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या झाली 12. आता मात्र अंतिम चेंडू या षटकातील. या अंतिम चेंडूवर किती धावा येणार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा योगदा योगेश, स्ट्राईक एंडवर फलंदाज कामेश. पाहूया काय करतोय पुढला चेंडू. यावेळी मोठा फटका, फटका फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक. हो हो मित्रांनो काय केलंय हे. नक्कीच मला आठवतोय तो सामना होता भारत आणि श्रीलंकेचा मायक्रोमॅक्स ओडीआय सिरीजचा सामना. जर पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. स्ट्राईक एंडवर रोहित शर्मा होता. 4 या धावसंख्येवर खेळत होता. थर्ड मॅनला रोहित शर्माचा झेल सुटला होता, आणि त्यानंतर 260 धावा वरती रोहित शर्माने एकट्याने लावल्या होत्या. तब्बल 264 धावांची खेळी. मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा झेल, जिंका खेळ, टे कॅचेस विन द मॅचेस. इथे कदाचित मला वाटतं विकासची झोप पूर्ण झालेली नाही आहे काका, कारण रात्र भरपूर झालेली आहे, परंतु विकासची झोप काही पूर्ण होत नाही आहे. तर मित्रा तुला एवढंच सांगू इच्छितो, नींद आए तो सो जाया करो, नींद आए तो सो जाया करो, रात में जागने से महबूब लोट नहीं आते. पुढचा चेंडू माफ करा, षटक संपलंय. मला वाटतं 13 धावा पहिल्या षटकात धाव फलकावर लागल्यात. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात अशुभ असतो. या आधीच्या सामन्यात पाहिलं, त्यानंतर पुन्हा एकदा यासिन सर समालोचनाला होते तेव्हा त्यांनी देखील सांगितलं. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तोच विकास, ज्यानं नक्कीच हा झेल सोडून आपल्या संघाचा विकास खऱ्या अर्थानं थांबवलाय का असं वाटतंय.
झेल देखील कामेशचा होता. अप्रतिम खेळाडू आहे, चांगला खेळ करू शकतो. पुढचं षटक घेऊन विकास धसाडे सज्ज होतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर, पहिलाच चेंडू ओव्हर पिच आणि ओव्हर पिच चेंडूला पाठवून दिलाय या लॉंग ऑन सीमारेषा पार इन्फ्रा मार्केट षटका. पण पाहिलं तर या ठिकाणी झेल देखील सुटला. पहिल्या चेंडूवर षटकार देखील आला. या सामन्यात कोणाचं तोंड बघितलं काही समजत नाही काका. अप्रतिम गोलंदाजी मागच्या सामन्यात केली होती, या सामन्यात कुठेतरी अडखळलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विकास. यावेळी आणखी एक ओव्हरपिच चेंडू, चेंडू हवेत, झेल खाली. योगेश झेल सोडणार नाही असं म्हणणार होतो, परंतु इथे मात्र झेल सुटला. सलग दुसरा झेल या ठिकाणी सुटलाय. मित्रांनो, तुम्ही धावा किती केल्यात हे महत्वाचं नसतं, तुम्ही धावा किती वाचवल्यात, तुम्ही विकेट किती मिळवलेत हे महत्वाचं असतं. योगेशच्या गोलंदाजीवर विकास, तू झेल सोडलास. योगेश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. बदला झाला. विकासच्या गोलंदाजीवर योगेशने देखील झेल सोडला. या चेंडूवर एक धाव आली. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 20. तुम्ही झेल सोडा ते षटकार मारतील, असाच काही काका खेळ चालू आहे. 2 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झाली 20. पुढला चेंडू घेऊन विकास. मागच्या सामन्यात देखील मी म्हटलं चांगली गोलंदाजी केली नव्हती, तब्बल 19 धावा आल्या होत्या विकासच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकास धसाडी, राईट आर्म ओव्हर. यावेळी मात्र स्क्वेअर कट करून चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या रिजनच्या दिशेने चौकार. 2 झेल सोडल्यात. इन्फ्रा मार्केट चौकार. डीजे मास्टर. प्रशांत मोहरे, मॅन फ्रॉम अलिबाग, याला विनंती करतो आपण सामनावीराचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. प्रशांत मोहरे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पुढचा चेंडू घेऊन, चौथा चेंडू घेऊन विकास धसाडे. नक्कीच 2 झेल सुटल्यात आणि त्यानंतर तब्बल 11 धावा या षटकात आल्यात. पुढला चेंडू, यावेळी पुन्हा एकदा ओव्हर पिच, चेंडूचा फायदा, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, इन्फ्रा मार्केट चौकार. डीजे संघात कोणाचं वार शिरलंय काही समजत नाहीये मित्रांनो. नक्कीच दोनही खेळाडू काका जे खेळतायत, दोघांचाही झेल सुटलाय आणि दोघांनीही आपली कामगिरी अगदी पद्धतशीर पार पाडलेली आहे. जर झेल सुटला असेल तर तुमचा नक्कीच या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळतो. तत्पूर्वी अजय दादा गायकर यांना विनंती करतो आपण प्रशांत मोहरे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू. तत्पूर्वी संतोष दादा ढक्सीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, पहिलं पर्व या टुर्नामेंटचं होतं आणि आपला श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ हा विजयी संघ ठरला होता. आणि मला अजूनही आठवते संतोष दादा, तुझ्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून तो कव्हर ड्राईव्हर षटकार आला होता आणि तो लाईटवर लागला होता फायनल मॅचमध्ये. अप्रतिम खेळ दादाकडे आहे, आज देखील पाहायला मिळेल. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळी मात्र चांगला फटका येतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषच्या दिशेने. त्या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या साह्यानं दुसरं षटक संपतंय. 2 षटकांअखेर धावसंख्या काका तब्बल 29 झाली. जर पाहायचं झालं तर पहिल्या षटकात 13, या षटकात 16 धावा आल्या. जर पाहायचं झालं तर काका दोन्ही षटकात एक एक झेल सुटलाय. असं नाही अगदी हातातोंडाशी आलेला झेल सुटलाय. आणि असं असताना कुठेतरी निश्चितच आता मात्र उर्वरित 2 षटकात काय होणार. तत्पूर्वी लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट दिलं जातं, इम्प्रेशन मेन्स वेअर सुमित ठाकूर यांचं शॉप आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आहे. तर जे टी शर्ट तुम्हाला दिलं जाते ते तुम्ही पुढच्या सामन्यासाठी घालायचं आहे. कंपल्सरी रूल असणार आहे हा, लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे हा. नवीन आलेला गोलंदाज तिसरं षटक घेऊन महेश धसाडी आणि इथे मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रणव देसाई. नक्कीच दादा, दोघांचाही झेल सुटलाय. एक खेळाडू 15 धावांवर नाबाद, एक खेळाडू 13 धावांवर नाबाद. पुढचा चेंडू,
इथे मात्र अतिशय जास्त बाहेर टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा पंच नितेश नरहरी जमिनीला दोन्ही हात समांतर आयसीसी लॉ नंबर 22 या ठिकाणी काढला. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या झाली 30. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं झालंय. सुजित धसाडे काय करतोय मित्रांनो, मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं, या सामन्यात देखील आपण पाहतोय. अगदी जोरदार धावत सुटतोय. चेंडू कुठे गेला, काय गेला, कसा गेला, काहीच समजलं नाही. चेंडू अडवला नशीब, परंतु या चेंडूवर एक धाव मात्र आली. धावसंख्येत एकने वाढ झाली. धावसंख्या झाली 30. माफ करा, 31 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातील 5 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर महेश आलाय. स्ट्राईक एंडवर मात्र आता आलाय तो म्हणजेच कामेश. चेतन स्पोर्ट्स मुलखानो संघाचं सांगायचं झालं तर अप्रतिम संघ आहे. कामेश त्यातला एक चांगला खेळाडू आहे. सन्माननीय निलेशजी नाईक साहेब, आपल्याला विनंती असेल आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तत्पूर्वी अपील अपील अपील. काय अपील आहे मित्रांनो, आयसीसी अपील ऑफ द इयरचा अवॉर्ड जातोय सुजित धसाडे, मॅन फ्रॉम सिद्धिविनायक पुणे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मागच्या सामन्यात देखील अप्रतिम अपील पाहायला मिळाले होते, या सामन्यात देखील अपील. परंतु सुजित, समोरचे पंच नितेश नरहरी आहेत, यांच्या पंचांची भूमिका मी खूप जवळून पाहिलेली आहे. तर अजय दादा आपल्या टुर्नामेंटला देखील हे पंच होते. अप्रतिम पंचांची कामगिरी करतात. निर्धाव चेंडूंची फेक. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. अजूनही 4 चेंडूंची फेक होणं बाकी आहे. पुढला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश सज्ज. यावेळी पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरून खाली राहिलेला चेंडू होता. निर्धाव चेंडूची फेक. नक्कीच मागच्या 2 षटकांमध्ये जरा धावांचा फ्लो वाढला होता. कुठेतरी त्याच्यावर रोख लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी महेशनं केलाय. 3 चेंडूंवर अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेश धसाडी सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट मारा चालू आहे. पुढला चेंडू. यावेळी चांगला फटका बॅटवर कनेक्ट झालाय. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षण होणार का? नक्कीच झालं. एक धाव धावून पूर्ण, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होतोय. थ्रो जर पाहिला तर थोडासा पुढा आला होता, त्याच्यावर बॅकिंग झालं, परंतु या चेंडूवर मात्र 2 धावा आल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 33. मित्रांनो, यासिन सरांनी मागाशी जर्सी नंबरचा उल्लेख केला. जर्सी नंबर 33 कोणाचा? तर जर्सी नंबर 33 भारतीय संघाचा हार्ड हिटर आणि गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याचा. परंतु मला जो जर्सी नंबर 33 आवडतो, तो जर्सी नंबर 33 आहे ऑस्ट्रेलियन संघाचा टेस्ट क्रिकेट मधला वन डाऊनचा फलंदाज मार्नस लॅबिशेन. तो देखील जर्सी नंबर 33 परिधान करून मैदानात येतो. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर महेश सज्ज होतोय. पाहूया. यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका. काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. चेंडू जाईल इन्फ्रा मार्क. ठिकाणी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय निलेशजी नाईक, मॅन फ्रॉम चौल, हे उपस्थित झालेले आहेत. तर मी आपणांना विनंती करतोय की आपल्या शुभस्थ या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. आज आपण पाहिलं तर अगदी या मॅचच्या सुरुवातीपासून, या सामन्यांच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात आणि त्यांचा मान सन्मान आपणच्या माध्यमातून करून घेतोय. या सर्व मान्यवर मंडळींचं पुनश्च या ठिकाणी सहर्ष आभार आणि या ठिकाणी अभिनंदन सुद्धा करतोय, कारण
मित्रांनो, जर ही स्पर्धा पाहिली तर निश्चितच अप्रतिम स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी निश्चितच तुमचं कद, तुमची काठी या ठिकाणी वाढवू शकते. कित्येक स्पर्धा होतात, कित्येक स्पर्धा होऊन जातात, परंतु एखादी स्पर्धा अशी येते जी तुमचं लाईफ चेंज करून जाते. तत्पूर्वी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रमोद सज्ज होईल. सामना करेल फलंदाज प्रणव. या ठिकाणी अंतिम षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पहिलाच चेंडू अपील झाली. नक्कीच जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली, माफ करा, स्ट्राईक एंडवर मनोज होता. या चेंडूवर लेग बाईच्या स्वरूपात एक धाव धावून पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 41. शेवटचे 5 चेंडू आहेत. या ठिकाणी धसाडे कुणे संघ चांगल्या प्रकारे जाणतोय की जर आता कमीत कमी धावांवर समोरच्या संघाला रोखलं नाही तर नक्कीच पुढे आव्हान कठीण जाईल आणि याच दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. शेवटचे अंतिम 5 चेंडू शिल्लक आहेत. पुढला चेंडू घेऊन प्रमोद सज्ज होईल. यावेळी मात्र आणखी एक चांगला चेंडू होता, नक्कीच त्याला मात्र काही थांबवता आलं नाही. तत्पूर्वी या ठिकाणी झाली आत्महत्या. धावायची केली घाई, पुन्हा बॅटिंग येणार नाही. केदार देखील चांगला खेळाडू आहे मित्रांनो, सामना पकडून ठेवू शकतो. पुढचा चेंडू गोलंदाज प्रमोद. यावेळी मात्र धावांवर लगाम लावण्याची कामगिरी होते. निर्धाव चेंडूची फेक होते, धावसंख्या स्थिरावते 42 वर. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, धावसंख्या 42 वर स्थिरावली. आणि नक्कीच जर पाहिलं तर मनोज भोपी मागच्या सामन्यातील हिरो यावेळी मात्र नॉन स्ट्राईक एंडवर अडकून राहिलाय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला फटका आलाय लॉंग ऑन रिजनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विकास. अरे विकास मित्रा, हे चाललंय तरी काय. पुढच्या सामन्यासाठी फेविकॉल मला वाटते हाताला लावून येणं गरजेचं असेल. फेविकॉल का मजबूत जोड, पाणी बिबी नाही तुटता. तत्पूर्वी या चेंडूवर एक धाव, धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजेच 43. विकासच्या हातात मात्र बॉल काही येत नाहीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. गोलंदाजी मार्कवर प्रमोद सज्ज आहे. स्ट्राईक एंडवर मनोज भोपी. मला वाटते दोन्हीही अबोव 40 खेळाडू आहेत. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पोलीस दलात कार्यरत असलेले मनोज भोपी. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच पुन्हा एकदा यश येत नाही आहे, अयशस्वी ठरतोय मनोज. धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या झाली 44. परंतु या षटकाचं काका कौतुक असेल, तब्बल 5 चेंडू फेकलेत. एक रनआउटच्या स्वरूपात, डायरेक्ट हिटच्या स्वरूपात विकेट देखील मिळवलाय. नाही, डायरेक्ट हिट नव्हता तो, मागच्या ओव्हरमध्ये डायरेक्ट हिट झाला होता, परंतु तरी पण अवघ्या 4च धावा आल्यात. म्हणजे पाहिलं तर एक संतुलित षटक म्हणता येईल. शेवटचा चेंडू असेल षटकातील, शेवटचा चेंडू असेल इनिंग मधील. गोलंदाज सज्ज. यावेळी मोठा फटका, उंच फटका, फटका हवेत आहे. यावेळी झेल होणार का? नक्कीच झालाय. आणि इथे मात्र आणखी एक गडी गारद झाला, तो म्हणजेच
आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है। जो आदमी दूसरों के मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। असेच आमचे आप्पा सर्वांसाठी मदतीसाठी धावणारे आहेत। त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अप्पा, तुम्ही अनेक वर्ष समाजसेवा करीत आहात। 1992 पासून तुम्ही राजकारणात प्रवेश केलात। अनेक वर्ष ग्रामपंचायत स्वबळावर लढून आपल्या ताब्यात ठेवून तुम्ही मोठमोठी कामं पार पाडलीत। कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता धडाडीने काम करीत राहिलात। को क्या ये अली बाबा 40 चोर का तो खजाना नहीं है कि यासीन लुट के जाएगा कि मिट जाएगा। यहां तो यासीन भी है। पहला ओवर लेकर आ रहे हैं चेतन स्पोर्ट्स मुड़खाव गांव की ओर से ओंकार। राइट हैंड राउंड द विकेट के लिए नॉन स्ट्राइक एंड की ओर से लगभग 10-12 गज का फासला दौड़ने के शुरू अंपायर को पार करते हुए पहली गेंद स्लॉट में मिली। गेंद इस बीच गेंद को लिफ्ट किया है हवा में फील्डर गेंद के नीचे और क्या बेहतरीन कैच डीजे मास्टर। वो उनकी जगह संभालने के लिए नहीं आए हैं बल्लेबाज है महेश। फिर से एक बार काफी गेंद पॉपिंग लाइन के बाहर, लेकिन अंपायर के मन में कोई हलचल नहीं हुई। हल्का सा एज लगा ब्लेड का, लेकिन फिर से एक बार बिंदी गेंद निकलती हुई। दो गेंदे डॉट के तौर पर निकल गई हैं। दबाव आने वाले बल्लेबाज के कंधों पर। फिर से एक बार गेंदबाज अपना मोर्चा संभालते हुए स्लॉट में एक बार फिर एज, और यहां पर देखना होगा स्क्वायर लेग अंपायर की उंगलियां आसमां के सितारों की ओर दिखाते हुए जाना होगा। 2 विकेट यहां पर दोन विकेट शून्यावर। नक्कीच इथे मात्र मोठं संकट
फिर से एक बार गेंदबाज मोर्चा संभालते हुए उसी अंदाज से गेंद को इन्होंने ठान रखी है कि गेंद को बिल्कुल वाइड यॉर्कर, बैक ऑफ द हैंड, फुल लेंथ ऑफ द डिलीवरी करने के लिए। मैं बोलता हूं ये गेंदें इन्होंने ऐसी नहीं डाली हैं, इन्होंने डेलिबरेटली डाली हैं, जानबूझकर। यही सोच, ये पॉजिटिव एटीट्यूड होनी चाहिए गेंदबाज के दिमाग में। यही होता है जब भी गेंदबाज राइट हैंड राउंड द विकेट के लिए चला जाता है तो वो अपनी पोजीशन लेके आता है कि इनकी एंगल बिल्कुल राइट हैंड से एल्बो को कान से क्रॉस करके, ये देखिए, और इसके बाद यहां से गेंद कारपेज के जरिए ट्रैवलिंग करते हुए रोकना नामुमकिन। अली बाबा 40 चोर, गेंद चली। यकीनन यहां पर लगभग 4 गेंदे होने के बाद एक चौवा आया है। स्कोर जा पहुंचा है 5 और फिर से लिफ्ट किया है। देखना चाहिए ये गेंद बिल्कुल लॉन्ग ऑन सीमा रेखाओं के बाहर, 6 रन के लिए। पहिलं षटक संपलेलं आणि जवळजवळ जर धावांची सरासरी गाठायची असेल तर नक्कीच या अखेरचे 44 आणि 45 धावांचं जे उद्दिष्ट आहे ते मात्र इथं थांबलेलं आहे। नक्कीच जो मोमेंटम आहे तरी देखील माझ्या मनानुसार ह्या धावा पहिल्या पॉवर प्ले मध्ये एवढ्या छोट्या आहेत की थोडक्यात सांगावंसं वाटेल हा जो स्कोर आहे तो खूप कमी आहे। थोडक्यात सांगावंसं वाटेल बागेतला असू दे वांगा, बागेतला असू दे वांगा या बोटीवरचा भोंगा, हा स्कोर झाला लयच पांगा। याला धावडवायला लागेल, या स्कोरला धावडवायला लागेल। पहले ओवर से निकले हैं 11 अंक 2 विकेटों के खातिर। दूसरे गेंदबाज अपना मोर्चा संभालते हुए दौड़ने के शुरू अंपायर को पार करते हुए सीधी गेंद बिल्कुल कैरिडोर में जोरदार अपील, और इस मर्तबा अंपायर ने पगबादा के रूप में इस तीसरा विकेट गिरता हुआ शिशिर ऋतु चल रहा है। जैसे पेड़ों की टहनियों के से पत्ते जमीन के ऊपर गिरना शुरू हो रहा है। आने वाला वक्त इनके लिए बहुत ही साबित रहेगा। संभल के पारी को कंपोज करना होगा। कामेश अपना मोर्चा संभालते हुए स्लॉट में मिली गेंद बिल्कुल टॉप एज, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर की ऊपर से निकलती हुई गेंद, 1 रन मिला है। बल्ले का ब्लेड जिस तरह से फ्लो किया था बिल्कुल मिड ऑफ, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में, लेकिन हल्का सा इनके हैंडल का जो ग्रिप है वो हल्का सा ढीला रहा, उनके वजह से ये गेंद सीधी मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर की लैंडिंग में जाकर गिरी 1 रन के लिए। वरना हैंडल अगर ठीक तरह से रहता तो ये गेंद यकीनन जहां कमेंटेटर बैठे हैं वो गेंद यहां पर आ जाती।
कामेश फिर से अपना मोर्चा संभालते हुए फिर से एक बार स्लॉट में, क्या बढ़िया खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन मिलेंगे सिर्फ एक अंक। एक अंक के जरिए स्कोर में तब्दीली, स्कोर में आगे बढ़ता हुआ 13। इंटरनेशनल लेवल में इस 13 अंक को बिल्कुल एक इविल स्टैटिस्टिक कहा जाता है, अशुभ अंक माना जाता है। शॉट ऑफ द लेन, और बिल्कुल काफी नीचे रह गई गेंद, कारपेट के सहारे ट्रैवल करती हुई, लेकिन पीछे प्रोडक्शन 2 फंदे पीछे लगा गए हैं। सिर्फ 1 रन, दबाव बल्लेबाज के कंधों पर। ये ओवर के बाद चेहरे कुछ अलग दिखाई देंगे, जो चेहरे के ऊपर का जो एक्सपेक्टेशन है वो अलग दिखाई देगा। स्लॉट में मिली दोबारा 2 गेंदें स्लॉट में मिली, लेकिन इसका फायदा नहीं उठा पाए। सिंगल के ऊपर निर्भर करते हैं और माने जाते हैं सिंगल से तकलीफ नहीं है, सिंगल से तकलीफ नहीं है। सिंगल से तकलीफ नहीं है चेतन स्पोर्ट्स मुड़खावगाम के लिए। यहां सिंगल आए तो भी कुछ दबाव नहीं है। फिर से एक बार कामेश मोर्चा संभालते हुए और उड़ाया, फिर से उड़ाया हवा में, बिल्कुल सेफ जोन में, और गेंद को पिक करे तब तक 2 रन इत्मीनान से कबूल करते हुए दोनों ही बल्लेबाज अपना अंदाज दिखाने की कोशिश, अपना जलवा दिखाने की कोशिश, अपना लोहा मनवाने की कोशिश, लेकिन ऐसे बिल्कुल ये गेंद बल्लों के बीचों बीच लगी। ऐसा इस ओवर में तीसरी मर्तबा देखने को मिला। 2 गेंद स्लॉट में मिली, बल्ले का एज लगा, एक मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर की तरफ निकल गई, दूसरी गेंद बिल्कुल मिड ऑन और लॉन्ग ऑन की तरफ निकल गई। हॅलो, या ठिकाणी सन्माननीय संदीप पाडेकर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। मी विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय जितेंद्र गुंदे आपल्या शुभस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतोय उसर गावातील सन्माननीय संदीपजी पाडेकर हे उपस्थित झालेले आहेत। यांचा मान सन्मान या ठिकाणी आपल्या दादाच्या हस्ते मात्र करण्यात येतो। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो, क्रिकेटसाठी ज्याने खऱ्या अर्थानं बरंच योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे। आखरी बाल गेंदे। तसेच या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याकडे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तयार झाली आणि ती सातत्याने त्याला न्याय देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय रवींद्रजी ठाकूर यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी विनंती करतोय सन्माननीय जितेंद्र दादा आपल्या शुभस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे। मॅच सुरू करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी एक दानशूर व्यक्तिमत्व ज्याने बक्षिसांची या ठिकाणी खैरात केली असे HPCL पेट्रोल पंपचे मालक सन्माननीय कुलदीप शुक्ला हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो जितेंद्र दादा आपल्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत। खानाव ग्रामस्थ आणि सर्व नवतरुण खानावची मॅच कुठेही असू द्या, मग ती अलिबाग तालुक्यामध्ये असूया किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुठेही असू द्या, परंतु आपापल्या परीने तो नेहमीच ती मॅच पाहण्यासाठी जात असतो आणि बक्षीस लावण्यासाठी सुद्धा जात असतो, त्यांचं प्रोत्साहन वाढवत असतो। असा कुलदीप शुक्ला याचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कुलदीप शुक्ला यांच्यासाठी। धन्यवाद। ओव्हर टू म्हात्रे सर। 12 चेंडूने 28 धावा। थोडक्यात सांगावंसं वाटेल, या चेंडू नंतर नक्कीच सांगावंसं वाटेल। और बढ़िया तरीके से गेंद को डिपॉजिट किया है लॉन्ग ऑन सीमार के खौफों पर 6 रन के लिए। डिपॉजिट किया है सीधा पांडु शेट के ढाबे पे।
28 धावा होत्या, परंतु षटकार आलाय. मात्र सरांच्या शब्दामध्ये सांगू इच्छितोय, धन्य होऊ दे आत्मा, गीत तुझ्या मुखातले ऐसे ऐकू येऊ दे. धन्य होऊ दे देह माझा, गीत तुझ्या मुखातले ऐसे ऐकू येऊ दे. उंच उंच फटके तुझ्या बॅट मधून पाहू दे. उंच उंच फटके तुझ्या बॅट मधून पाहू दे. 2 चेंडू, 12 चेंडू पैकी 2 चेंडू गेलेले, अजूनही 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज. नक्कीच हलकासा कान मंत्र इथे मिळालेला आहे. तिसरं षटक घेऊन येतोय प्रणव देसाई. फिर से एक बार राइट हैंड राउंड द विकेट के लिए. ये बहुत बेहतरीन निर्भर करता है जो ट्रैक है वहां का, जो ऑब्जर्वेशन करने के बगैर देखा गया है कि हर राइट हैंड गेंदबाज होते हैं वो अक्सर राइट हैंड राउंड द विकेट के लिए चले जाते हैं. फिर से एक बार और फिर से एक बार नजाकत भरा शॉट देखने को मिला, लेकिन वहां पर फील्डर मौजूद होने के बाद हल्की सी खराब वाइड थ्रो. 2 रन मुकम्मल किए हैं. स्कोर में तब्दीली. अभी भी 20 रन की जरूरत. 9 गेंदे और 20 रन की तलाश. 9 गेंदे और 20 रन की तलाश. अजी जुबां पे हो भले चाहे दुख की भावना, मुस्कुराते रहना, आने वाले गेंद को ठोक ठोकते रहना. आने वाले गेंद को ठोक ठोकते रहना. उड़ाया, उड़ाया, हवा में बिल्कुल सेफ जोन है. यहां से 2 रन मिलना चाहिए. यहां से 2 रन बनना चाहिए और बना लिया है. और न जाने ये थ्रो कहां चला गया है. हम पर इस फैसले से निर्भर करेंगे. 3 रन तो बना लिए हैं. 3 रन बना लिए हैं. 17. अजी 17 के ऊपर किसको है खतरा. लोहा पिघल गया, बस बचा है पत्रा. 17 के ऊपर किसको है खतरा. लोहा पिघल गया, बस बचा है पत्रा. कहीं ऐसा ना हो कि भंगार वाला भी नहीं ले जाए. यहां पर आप हड़कम मच गई है. न जाने फंदे कहां लगा दिए जाएंगे. ये माहौल बिगड़ गया है. कुछ भी हो सकता है. न जाने ऐसा वक्त आया है कि यहां पर अबड़ा का डबड़ा देखने को मिलेगा. शायद किसी को मालूम नहीं होगा ये अबड़ा का डबड़ा क्या है. ये एक जादू टोना कहा जाता है इसको अलग भाषा में. अबड़ा का डबड़ा जिसे कहा जाता है इसको जादू टोना कहा जाता है. अजी जंतर मंतर क्या है सब जानते हैं. अंदर बाहर क्या है सब मानते हैं. इस 9 गेंदों में क्या होगा बस भगवान ही जानते हैं. बस भगवान ही जानते हैं. 7 गेंदें बाकी हैं. अगली गेंद फिर से एक बार स्लॉट में मिले हैं. गेंद फिर से हवा में. 2 फील्डर गेंद के नीचे है. कॉल किसके पास है. फिर से यहां पर क्या ड्रॉप हुआ है. हड़कम मच गई है. हड़कम मच गई है. लगता है भूकल आने वाला है. 15 रन अभी भी दूर है. वन टू गो. 7 गेंदे और 15 रन की जरूरत. 7 गेंदे और 15 रन की जरूरत. ज्यादा वक्त मैदान में खर्च ना किया करो. जास्त वेळ मैदानामध्ये चर्चेसाठी खर्च करू नका. इथे कोणतीही पंचायत परिषद भरू नका किंवा गदर मीटिंग भरू नका. स्लॉट में मिली इस बीच गेंद को रोकना नामुमकिन. गिली गिली एक्का. गेंद से निकला छक्का. ये तो चला काशीबाई के बुर्जी पाव सेंटर पे.
6 चेंडू आणि 9 धावांची गरज नक्कीच. दोनों फलंदाज गरमागरम झालेले आहेत. दोनों ही बल्ले आग उगलने वाले बल्ले हैं. अब करो या मरो, डू और डाई. 6 गेंदे और 9 रन की तलाश. आखिरी ओवर लेकर आ रहे हैं केदार. बाहर निकलते हुए ये गेंद को डिपॉजिट करने की कोशिश, और जी हां, कड़क और मधुर आवाज आई. इस छक्के ने तो पूरी फिजाओं में गंध फैलाया है. सर का कहना है फूलों की खुशबू अब दीवारें रोक नहीं सकती. फूलों की खुशबू अब दीवारें रोक नहीं सकती. उजाला होने को है, बस थोड़ा सा अंधेरा बाकी है. थोड़ा सा अंधेरा बाकी है. और यहां से कैच ड्रॉप होते हुए सी पर कवर की ओर से एक और यहां पर जख्म मिलती हुई. कंपलसरी चेसिंग है. 2 रनों की जरूरत. 4 गेंदे और 2 रनों की जरूरत. लगता है कि इनका जहाज डूबने वाला है. लगता है कि इनका जहाज डूबने वाला है. कैप्टन फरार और पैसेंजर में घबरार. थोडक्यात सांगावंसं वाटेल की आईस्क्रीम आणि कुल्फ्या वितळल्यात. आईस्क्रीम आणि कुल्फ्या वितळल्यात, उरलेत फक्त कांड्या. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. और बढ़िया गेंद, बिल्कुल कांटा बदल के नाचरे मोरा नाच. नाचरे मोरा नाच थर्डमॅनला. मैच के लिए इसने 26 अंक बनाए हैं. महेश दसाड़े इस कमेंट्री बॉक्स पर आ जाएं और अपना मैन ऑफ द मैच का मेडल लेके यहां से जाएं. यकीनन यहां से थोडक्यात सांगावं लागेल की बोकड भेटला आणि कोंबड्या पाळल्या. थोडक्यात बोकड भेटला पण कोंबड्या पाळल्या असंच म्हणावं लागेल. मॅच तोंडात जात होती परंतु शिंक आली आणि घास पडला. हातातनं घास पडला. इथे मॅन ऑफ द मॅच साठी मी इथं आमंत्रण करू इच्छितेन. तब तक अगले मैच के लिए माइक्रोफोन पे मैं बुलाना चाहूंगा मेरे साथी कमेंटेटर यासीन सर या फिर